बीड जिल्ह्यातील परळी येथील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींना जेव्हा पोलीस तपासासाठी घटनास्थळी घेऊन गेले तेव्हा ते तिथे हसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या अमानवी आणि निर्लज्ज वर्तनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। 31 मे 2026 रोजी परळी येथील अफजल खान उर्फ तौहीद कैराती खान पठाण वय 36 वर्षे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून तौहीद यांच्याच दोन मित्रांनी ऋषिकेश परमेश्वर फड आणि गौरव दीपक व्यास दारू पार्टी दरम्यान त्यांचा खून केला। आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तौहीद यांचा मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून शहरभर फिरवला आणि नंतर रेल्वे ट्रॅकजवळ फेकून दिला। गुन्हा केलेल्या ठिकाणी आरोपी हसले। बीड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून अवघ्या 48 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या। तपासाचा आणि गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी जेव्हा पोलीस आरोपींना घेऊन घटनास्थळी वरवटी शिवार पोहोचले तेव्हा आरोपींच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता। उलट गुन्हा केलेल्या ठिकाणी आरोपी हसताना आणि निर्लज्जपणे वागताना दिसले। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।